नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचं वक्तव्य केल्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला। मी लढणार नाही असं वक्तव्य दादानं केलं नाही। विनाकारण दादाच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली। तर जय पवार यांना उमेदवारी द्यायची की नाही यावर जनतेची आणि त्या भागातील कार्यकर्त्यांची मागणी असेल ते करायला मी तयार आहे। मी 7 ते 8 वेळा लढलो आहे, त्यामध्ये मला इंटरेस्ट नाही, असं वक्तव्य करून अजितदादा यांनी एकच खळबळ उडवून टाकली आहे। तर यावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिली आहेत। मी लढणार नाही असं वक्तव्य दादांनी केलं नाही। विनाकारण दादांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला जात आहे। विधानसभेच्या निवडणुका महायुतीत राष्ट्रवादी पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात लढणार आहे। तर पक्षाला यश अधिक कसे मिळवावेत यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। दादा नेमकं कुठल्या उद्देशाने म्हटले आहेत, दादांशी चर्चा करून मी तुम्हाला कळवितो, असं तटकरे यांनी म्हणाले। तर विरोधकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता शिल्लक राहिली नाही। आश्वासन गिळलेले विरोधी पक्षनेते वेगवेगळी टीका करत असतील। अजितदादांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाऊन चांगलं घणघणीत यश मिळवू, असं म्हणत तटकरे यांनी टोला लगावला आहे। आणि अकाली आलेल्या प्रोडक्टबद्दल काही बोलावे असं वाटत नाही। अजितदादांनी भावना व्यक्त केल्या आहेत। त्यांना तसा प्रश्न विचारला असता त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे। स्वतःहून मुलाखतीमध्ये अजितदादांनी म्हटले नाही, तुम्ही प्रश्न विचारला की जय पवारांची मागणी सुरू होते, अनुशंकेने त्यांना उत्तर दिले आहे। तर आम्ही कोणाला दादांचा आग्रह करण्याची आवश्यकता नाही। बारामतीकरांचं प्रेम आणि विश्वास दादांवर आहे। तर बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे। तर अजितदादा निवडणुकीला नक्की सामोरे जातील आणि अद्भुत यश दादांनी आणि आमच्या पक्षाला मिळेल, असं आश्वासन देखील तटकरे यांनी इथं व्यक्त केलं आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।